जर पहिल्या वर्षी व्याजाचा दर 2.5% दरसाल दर शेकडा असेल व दुसऱ्या वर्षी 2% दरसाल दर शेकडा असेल तर 6,000 रुपये मुद्दलावर किती रुपये चक्रवाढ व्याज मिळेल? तर पहा कसं करा. मावर्षी काय दिलेलं आहे, मुद्दल दिली आहे 6,000 रुपये. मुद्दल जर माझी 6,000 दिली आहे आणि 2 वर्षाचं व्याज अलग अलग दिलेलं आहे व्याजाचा. म्हणजे पहिल्या वर्षीचा व्याज दर आहे 2.5% आणि दुसऱ्या वर्षीचा व्याज दर आहे 2%. म्हणजे मला काय काढला, पहिले 6,000चे काढतो 2.5%. 6,000 2.5% काढायसाठी मी काय करा, 6,000 40 न काढा. 6,000 जर मी 40 न भागलं किती येते माया, 150 येते. हे झालं माझ्या पहिल्या वर्षीचं व्याज. आणि दुसऱ्या वर्षीचं व्याज किती आहे, दुसऱ्या वर्षीचं व्याज आहे भाऊ ते याचं 2%. आता मुद्दल किती आहे 6,000. 6,000चे 1% किती होते 60. 2% किती होईल 120 होईल. ते झालं माया 120. पण इथे चक्रवाढ व्याज आहे. चक्रवाढ व्याज असल्या कारणानं काय होईल, व्याजावर पण व्याज बसतं. व्याज किती आलंय माझ्या पहिल्या वर्षीचं 150 रुपये आणि याचे 2% काढले कसे का, 10% होते 15 आणि 1% होते 1.5. 1.5 दोन्ही किती होते 3. म्हणजे दुसऱ्या वर्षीचं व्याज येईल चक्रवाढ व्याज 3 एक्स्ट्रा. आता टोटल किती झाले पोहोचा बरोबर, 150 120 आणि 3 म्हणजे किती झाले 273. तर हेच माझ्या चक्रवाढ व्याज आहे. आन्सर ऑप्शन सी. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.